मित्रांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये अखंड विष्णू कार्यम व्यासनेन चराचरम मंत्र आणि त्याचे फायदे जाणून घेऊया। या मंत्राचा जाप केल्याने लक्ष्मीची कृपा होऊन धनप्राप्ती होते, असा हा मंत्र आहे। अखंड विष्णू कार्यम व्यासनेन चराचरम तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री लक्ष्मीयाय नमः। नारायण नारायण नारायण। या मंत्राचे उच्चारण करताना मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या की मंत्राच्या शेवटी 3 वेळा नारायण 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 असे म्हणायचे आहे। या मंत्राचा अर्थ असा आहे की अखंड विष्णूच्या कार्याला चराचरात व्याप्त करणाऱ्या, ते पद दर्शविणाऱ्या त्या श्री लक्ष्मी मातेला मी नमन करतो। ह्या मंत्राचा अर्थ खूप गहन आहे। हा मंत्र विष्णू भगवंतांचा महिमा वर्णन करतो। त्यांच्या आशीर्वादानेच धन धान्य समृद्धी प्राप्तीची कामना करतो। विष्णू भगवंतांच्याच कृपेने आपण श्री लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करू शकतो, जी धन आणि समृद्धीची देवी आहे। ह्या मंत्राचा जाप करण्याचा विधी जाणून घेणेही आवश्यक आहे। ह्या मंत्राचा जाप करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे पहाटेची, ज्या वेळेला आपण ब्रह्ममुहूर्त असे म्हणतो। ह्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण ह्या मंत्राचा जाप केल्यास अतिउत्तम। पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवाजवळ दिवा आणि अगरबत्ती लावावी। यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। एक जपमाळ घेऊन माळेच्या प्रत्येक मण्यासोबत हा मंत्र उच्चारावा। मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा जाप 51 किंवा 108 वेळा करावा। एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या मंत्राचा प्रभाव तेव्हाच होतो जेव्हा हा जाप आपण पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने करतो। मंत्र जाप पूर्ण झाल्यानंतर काही वेळ आपण ध्यान मुद्रेमध्ये बसून आपल्या लक्षावर म्हणजेच आपल्या मनोकामनेवर ध्यान केंद्रित करावे। ह्याद्वारे तुमचे लक्ष्य प्राप्तीचा स्पष्ट मार्ग तुमच्यासाठी खुला होईल। ध्यान करतेवेळी आपली प्रार्थना भगवंतांसमोर मनोमन मांडून आपली इच्छा प्राप्तीची कामना करावी। धनधान्य आणि समृद्धी प्राप्ती करता हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे आणि अशा प्रकारे ह्या विशेष मंत्राचा जाप केल्याने आपल्या जीवनामध्ये धन आणि समृद्धी आकर्षित करून आपली इच्छा पूर्ती करू शकता। नारायण नारायण नारायण।